आणि कान पूर्ण बंद झाला कारण की बस येते. मॉर्निंग गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि आता वाजले आहेत सकाळचे 5 वाजायला 5 मिनटं बाकी आहेत अजून. आणि आपली उबेर पण बुक झालेले, ते ऑलरेडी आले आणि रात्री विनीने बुक केली. आता आपण चाललो आहे बँगलोरला. फर्स्ट फ्लाईट ट्रॅव्हल ब्लॉग आहे हा. आणि मेन गोष्ट म्हणजे यूट्यूब करता हा फर्स्ट टाईम आहे. असं आम्ही इंडिव्हिज्युअली पहिलं फ्लाईटने फ्लाय केलं आहे, बट यावेळी आपण यूट्यूब करता फर्स्ट टाईम फ्लाय करतो आहे मुंबई टू बँगलोर. तर आता आपण एअरपोर्टला चाललो आहे, पण ह्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट, पण सांताक्रूजवालं T1 नॉट T2. आणि हे आपले लगेज आहे, ही बॅग कॅबिन बॅग, ही लगेज बॅग आणि विनीकडे पण एक कॅबिन बॅग आहे. सो ऑल सेट आहे, हे रेडी झालं आहे. आणि ह्याच्यावर ब्लॉग बनवणार होतो मी प्रिपरेशनवर, पण मी विचार केला की प्रिपरेशन छोटीशी फ्लाईट ट्रॅव्हल आहे, तर त्याच्यावर एवढं सगळं करण्याची काही सध्या गरज नव्हती, म्हणून पण नेक्स्ट टाईम नक्की बनवेन. आपण पोचलो एअरपोर्टला. आता आपलं चेकिंग झालं आहे. आता आपण डॉक्युमेंट दाखवलं, आता परत काउंटरला जाणार आणि काउंटरवर आपण पुन्हा एकदा बोर्डिंग पास करता चेकिंग करावं लागतं आपल्याला. आणि मग ते घेऊन आपण सिक्युरिटी चेकला जाणार, म्हणजे इमिग्रेशनला जाणार. ओके. तर मध्ये जायचं. आता बॅगेज चेकिंग होईल. आपलं काउंटर खाली आहे 71ला. This one. Akshay, right? Yes. Do you have any baggage? Yes. Keep it also. Or एक bag. Can I see the bag? हाँ ठीक. Make sure there is no laptop, lighter, power bank, e-cigarette, driver, nothing in this bag. आता आपले डॉक्युमेंट आतमध्ये ठेवून देतो आणि बोर्डिंग पास भेटला आहे आपल्याला. आता ही आपल्याला बोर्डिंग पास मिळाला आहे आणि आपला बोर्डिंग गेट आहे 21 to 31 गेट्स इकडनं जायचं आपलं. सो 11F म्हणजे माझीच, मला विंडो सीट मिळाली आहे. होपफुली आता ब्लॉग खूप छान होईल. आता आमचं इमिग्रेशन झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे बोर्डिंग गेट 28वर. तर त्याकरता बोर्डिंग गेट 28 फाइंड आउट करावं लागेल. आता मी पनीर सँडविच खातो आहे आणि विनी टमॅटो सँडविच खाते आणि बाहेर व्ह्यू खूप छान आहे. आता थोडं उजेडलं आहे. ॲक्च्युली एक सांगायला विसरलो की 15 kg कार्गो बॅग अलाउड आहे आणि 7 kg इन फ्लाईट बॅग म्हणजे कॅबिन बॅग. सो आपलं 15 kgच्या ऐवजी 13 kg आहे कार्गो बॅग, जी की आपल्याला डायरेक्टली आता बँगलोरला भेटेल. आणि कॅबिन बॅग तर आपल्याबरोबर आहे, ती पण 3.5 किलोच्या आसपासच आहे. सो आता वेट करतो आणि फ्लाईट आहे ना 15-20 मिनिटांनी डिले झालं आहे. आता 9:55चं झालं आहे, जे की पहिले 9:25चं होतं. आता बोर्डिंग पण झालं आहे. आता जाऊ आपण फ्लाईटमध्ये. आता आपण ज्याच्यात वॉक करतो तो एरो ब्रिज आहे आणि बोर्डिंग पण झालेलं आहे. Flight QP 1110 to Bangalore. Flight time to Bangalore is 1 hour and 20 minutes. The seat in front of you, your seat belt is fastened, your tray table closed, your seat back is in the fully upright position, and the window shades are open. Thank you for flying with us today. Sit back, relax, and enjoy your flight.
आम्ही बँगलोरला पोचलो आहे आणि कान पूर्ण बंद झालं. आता बेल्ट नंबर 4वर आम्ही बॅगेज घ्यायला चाललो आहे. अक्षय बसवत ना, प्रसन्न कुलकर्णी, राहुल गोरगे. राहुल गोरगे. गोरगे. आपला सीट नंबर आहे 25 आणि 26. 25 आणि 26. आपली बस येते ना थोडं आले की आपण येऊ. ठीक आहे, चालेल. आम्ही विनावळने आलो आहे. टूर मॅनेजर पण भेटलेत आपल्याला. आता सगळे आले की मग बस येईल आणि आपला सीट नंबर 25 आणि 25-26 आहे. मग त्याच्यात बसून आपण म्हैसूर करता जाऊ. सो आज खूप छान जर्नी आहे. टेम्परेचर 21 सेल्सिअस आहे आणि आम्ही फॉलो करतोय त्या डोंगराला, कारण की बस येते तर आपण बसकडेच चाललो आता. बस पण आली. आपल्याला बसमध्ये जायचं. आता आपण ह्या बसने 2 hours जर्नी करणार आहोत टुवर्ड्स म्हैसूर आणि मग तिकडे आपण गेल्यावर मी एक एक स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगेलच. सो आता स्टार्ट होते जर्नी. ॲक्च्युअली मजा येते. तुला कसं वाटतं? टिल नाऊ मस्त. आता अडियार भवन म्हणून एक हॉटेल आहे की जे फर्स्ट फ्लोअरला आपल्याला लंच ब्रेक करता आपण उतरलो आहे. आता इथे लंच करू आणि लंचमध्ये मी तरी हलकं फुलकं काहीतरी खाणार आहे, कारण की एवढा वेळ ट्रॅव्हल करतो आपण. सो दाल खिचडी. तू? लेट्स सी आता मेनू काय माहिती आहे. ठीक आहे. सो आता आपल्याला ट्रिपमध्ये आपले फ्रेंड्स होतात बाय द वे. तर एक दुष्यंत म्हणून आपला फ्रेंड झाला आहे फ्रॉम पुणे. पुण्यावरून आलं आहे आणि आपल्या ट्रिपमध्ये आहे फुल्ली आपल्याबरोबरच असणार आहेत ते ऑल द टाईम, ऑल द ट्रिप. सो एन्जॉय करूया. आणि तुम्ही एकटेच आले? सो आम्ही दोघं आलो आहे बाय द वे. आणि आपण ब्लॉग बनवतो आहे स्काय कॅप ब्लॉग्स म्हणून आपलं यूट्यूबचं चॅनल आहे, ज्याच्यावर मराठी ब्लॉग बनवतो मी. आणि जे आपलं चांगले प्लेसेस आहेत जिथे आपण फिरतो ते फक्त लोकांना दाखवतो. डाळ खिचडी मागवलेली, विनीने फ्राईड राईस मागवला आणि यांनी पण दाल खिचडी मागवली. सो आता आम्ही मील एन्जॉय करतो. मग भेटूयात थोड्या वेळाने लगेच. जेवण झालं आपलं जेवण. आता 1:30 वाजले आणि मी डाळ खिचडी खाल्ली, ती सुपर होती. आता चाललोय परत बसकडे. आता इथून पुढचा म्हैसूरचा प्रवास असणार आहे आपला. तो 3 hours आहे. जर ट्रॅफिक लागलं तर जास्त पण होऊ शकतो प्रोबॅबली, पण ट्रॅफिक नाही लागलं फिंगर्स क्रॉस तर आपण बरोबर 2.5 तासात किंवा 3 तासामध्ये कवर करू शकतो. पण जिथे आलो आहे त्या हॉटेलचं नाव आहे संदेश द प्राईम. आणि आता क्रिसमस आहे ना, त्यामुळे खूप डेकोरेशन केलेलं आहे. स्नॅक्समध्ये आता मेदूवडा आहे आणि मी कॉफी घेतली आहे. तू? हा स्नॅक टाईम आहे. स्नॅक एन्जॉय करतो आम्ही पण, तुम्ही पण एन्जॉय करा. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडते, हा ब्लॉग आवडतो आहे. कसं वाटतं मला नक्की कळवा. आपला रूम नंबर आहे 3018. सो मे बी तिकडे आहे त्या साईडला.
बाहेर एवढं काही दिसणार नाही. दिवसा मी लगेचच तुम्हाला रूमच्या बाहेरचा व्ह्यू दाखवतो. इथे बसण्यासाठी सिटिंग कोच आहे, हे बेड आहे. सो आता आपल्याला जायचं आहे खालती पूल साईड डिनर करायला आणि त्याकरता आपण जरा फ्रेशनअप होऊ आणि फटाफट निघू पूल साईड डिनर करायला. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटतोय खरंच कमेंट करून सांगा मला. आणि अजून खूप सारे इंटरेस्टिंग आणि कमाल व्लॉग येणार आहेत, त्यासाठी स्टे ट्यून. सो इथे पूल साईड आलो आहे आपण खाण्यासाठी, पण इथे म्युझिक आहे. सो कांट ब्लॉग. इथे बुफे टाईप डिनर आहे. सो आता आपण पण घेणार आहेत फटाफट प्लेटमध्ये. बुकड मला सोडून खायला सुरू करते. फक्त घेते मी असं सगळं काहीतरी खातो. सो असा हा आजचा डिनर आहे. फूड साईड एन्जॉय करतो, मग भेटूया आपण लगेच, कारण की साऊंड आहे. लिफ्ट पण आपले खूप ऑसम आहेत. आणि आता आपण रूमवर चालू, लंच झालं आणि खूप हॅवी झालं आहे, खूप खाल्लं आहे आपण. आणि आता जाऊन ताणून झोपावं लागेल, कारण की 6:15 आपल्याला सकाळी उठून लवकर बाहेर जायचं आहे. सो आज पुरता बस एवढंच. भेटूयात आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, डू वॉट एव्हर यू वॉन्ट. लवली फ्रेंड्स. आणि तुम्हाला आपला फ्लाईट ट्रॅव्हलचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा.